शिवसेनेचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर साहेब आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अर्बन नक्सलचा जो मुद्दा आहे सध्या गाजतोय आणि बरीच आंदोलनं इथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर पण झाली. जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. संविधानाची प्रतसुद्धा त्यांनी दाखवली. काय नेमकं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आणि या कायद्याच्या राज्यामध्ये जे आहे ते अर्बन नक्सल असेल किंवा इतर काय असेल त्यांचं संपूर्ण पाळंमुळं निश्चितपणे खोदल्या जातील आणि जो दोषी त्याच्यात ती कारवाई होईल. त्यावर मी काही जास्त भाष्य करणार नाही. कायद्याचं काम करील. काल समन्वय समितीची बैठक झाली महायुतीच्या. काय नेमक्या नवीन जबाबदाऱ्या वाटल्या जातात, महामंडळ स्थापन केली जाते, त्यावर नियुक्त्या होतात. नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असणार आहे? नाही, असं काही नाही. बघा, मला वाटतं की माझ्या पक्षामध्ये सर्वात सिनियर मी असेल किंवा माझ्याबरोबर अजून एखादा असेल कोणतरी. 8 टर्म निवडणूक लढवलेलं आहे. या ठिकाणी 6 वेळेस मी आलेलो आहे. मी कुठं नाराज दिसतो तुम्हाला? मंत्रिपद दिलं नाही किंवा महामंडळ दिलं नाही, काही दिलं नाही म्हणून. मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची मजा काही वेगळी आहे आणि ते सर्वाला सामावून घेणारा नेता आहे, सर्वाला देणारा नेता आहे. त्यामुळे मला वाटत नाही त्या गोष्टी चिंता मी करत नाही. शिवसेनेच्या चिन्हासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो आक्रमक झाला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली आहे. आज 2 वाजता याबाबतची सुनावणी पण आहे. आपल्याकडे संख्या जास्त आहे, त्यामुळे खरी शिवसेना ही आपलीच आहे, चिन्हसुद्धा आपलंच आहे असं वारंवार सांगण्यात आलं होतं. पण तरी देखील हा प्रयत्न होतो आहे. याला उत्तर कसं देणार? नाही, अनेक टप्प्यावरती हे सिद्ध झालं. निवडणूक आयोगापासून तर या सर्व ज्या न्यायालयीन बाबी आहेत त्या सर्व ठिकाणी स्पष्ट झालं की शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे. चिन्ह हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. तेव्हा मला असं वाटतं की पुढेही तोच निर्णय येईल. आदित्य ठाकरे वारंवार टीका करतात. एकनाथ शिंदे यांचा भ्रष्टनात असा उल्लेख केला आहे. गावी जातात, हेलिकॉप्टरने जातात, आजूबाजूच्या गावात रस्ते नाही आहेत, अशी टीका त्यांच्यावरती करतायत. घेरण्याचा प्रयत्न होता शिवसेनेकडून. शेती करणाऱ्याला, एखाद्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने हिणवणं चांगली गोष्ट नाही. त्यांचा मूळ स्वभाव शेतीचा आहे, शेतीकडे वड आहे. आणि मग शेवटी एखादा एवढ्या पदावरचा मोठा माणूस शेती जाऊन जर करत असेल, शेतीत लक्ष घालत असेल, तर ही या राज्यातल्या लाखो तरुणांसाठी, करोडो तरुणांसाठी एक अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे. किंवा ते प्रमोट करतात किंवा मी एवढा बिझी असतानासुद्धा शेती करतो, तर इतरांनी करावं. म्हणजे तरुण पिढी पुन्हा शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उतरू शकते असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की शेतीचे दिवस आता पुढे येणार आहेत आणि शेतीचे दिवस तुम्हाला कळतं मी काय म्हणतो, शेतीचे दिवस पुन्हा येतील. पुन्हा एकनाथ शिंदे दिवस येणारच आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही खरं तर 8 टर्मचे आमदार राहिलेले आहेत यापूर्वी, पण ती शिवसेना पण तुम्ही पाहिली, ही शिवसेना पण तुम्ही जवळून पाहिलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येतात. बाळासाहेबांच्या काळापासून तुम्ही त्यांच्यासोबत होतात. तुमच्या कार्यक्रमातही बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यांनी तुमची निवडसुद्धा केली होती आणि हात वर करून सांगितलं होतं अर्जुन खोतकर जालन्यातून निवडणूक लढवतील. तो काळ पण आम्हाला माहीत आहे. पण आता नेमकी परिस्थिती बदलते असं चित्र कुठे तुम्हाला दिसतंय का? कारण जुने शिवसैनिक आहात. बघा, दोन्ही ठाकरे बंधूला एकत्र येण्यासाठी कोणी अडवलं का? आमच्यापैकी कोणी म्हणतं का नका येऊ एकत्र? आणि मी तर अगोदरच म्हटलेलं आहे की मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत आलेलो आहे. मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. त्यांनी यावं आनंदाने नांदा सौख्य बरे. पण ज्या मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत, सरकारकडून टीका केली गेली की त्रिभाषा सूत्र जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या काळातच स्वीकारलं गेलं होतं. पण तरी देखील मग राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत येतात आहे. पक्षामध्ये बरेचसे यावरून वादविवाद आहेत. बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत की राज ठाकरे यांनी याबाबतचा पुनर्विचार करावा किंवा योग्य तो विचार करावा. कसं पाहता? नाही, माननीय राजसाहेबांनी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि मला खात्री आहे की ते वस्तुस्थिती जाणून घेतील आणि आपले पावलं टाकतील. मला वाटत नाही की ते फार काळ टिकल आले तरी. मराठीच्या मुद्द्यावर हे एकत्र एका व्यासपीठावर दिसत आहेत. पण भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका येतील, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच बॅनरखाली निवडणुका लढवतील, युतीत निवडणुका लढवतील, असं कुठे चित्र दिसतं आहे? नाही, मला वाटत नाही असं काही होईल. निवडणुका आले की पुन्हा ते वेगळे होतील. आज जरी एकत्र आले तरी पुन्हा वेगळे होतील. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.